नमस्कार. वेळ होती संध्याकाळची आणि मी इथं स्वयंपाकाला सुरुवात केली होती. तर भाजीसाठी मी इथं बटाटा उकडायला ठेवला होता आणि दुसरीकडे डाळ भाताचा कुकर लावला होता. तर मी इथं कांदा, कोथिंबीर आणि लसूण कट करून घेतलं होतं. त्याचबरोबर कुकर पण झाला होता आणि मी कढईमध्ये इथं फोडणी देत होती. त्यासाठी 2 पळी तेल टाकलं. त्याचबरोबर त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकले आणि जिरे मोहरी जास्त असं छान असं तडतडलं की त्यामध्ये मी कांदा टाकला. त्याचबरोबर मी लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलं होतं. तर ते वाटण त्यामध्ये घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. वाटण छान भाजून घ्यायचं, त्यामुळे लसणाचा कच्चा वास येत नाही. त्याचबरोबर त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर, त्याचबरोबर मीठ वगैरे टाकलं आणि छान असं परतून घेतलं. छान असं परतून झालं की वरून उकडलेला बटाटा टाकला. उकडलेला बटाटा छान असा परतायचा आणि मग त्यामध्ये मी इथं कोथिंबीर टाकली. त्याचबरोबर मसाले वगैरे टाकले आणि वरून गरम पाणी ओतलं. तर गरम पाणी ओतलं की छान अशी तर्री येते भाजीला. तर इथं उकडलेल्या बटाट्याची भाजी पण माझी झाली होती. मुलांचं चालू असतं सारखं मध्ये मध्ये करायचं. इथं डाळ भाताचा कुकर पण झाला होता. तर भात शिजला होता, त्याचबरोबर डाळ पण शिजली होती. भाजी मी पलीकडच्या गॅसवर ठेवून टाकली आणि अलीकडे मी वरणाला फोडणी देत होती, कारण पलीकडे स्टँड ठेवायला जागा नसतो म्हणून. तर इथं वरणाला फोडणी देण्यासाठी मी पातेलं गरम करायला ठेवलं. त्यामध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी आणि ठेचलेला लसूण टाकला. त्याचबरोबर त्यामध्ये हळद टाकली. छान अशी भाजू दिली फोडणी छान भाजली की वरण पण छान लागतं आणि लसणाची एकदम छान असा वास येतो. वरण पण मग छान होतं आणि मग वरणाला छान असं उकळी आली. वरण पण झालं, भाजी झाली, त्याचबरोबर भात पण झाला होता. आमच्या किचनमध्ये ना लाईट्स कमी आहेत, त्यामुळे एकच बल्ब आहे, त्यामुळे लाईट एवढी हे नाही दिसत. संध्याकाळच्या वेळेला असं खूप अंधुक दिसतं. त्यामुळे संध्याकाळचं आता मी म्हणते किचनमध्ये अशी चांगली लाईट लावायची, पण बघू मला कधी जमते. त्याचबरोबर मग मी इथं पालकाचं भजी बनवायला घेतलं. पालक कट करून घेतला, त्यामध्ये थोडासा कांदा पण कट करून टाकला. त्यामध्ये हळद, त्याचबरोबर मीठ टाकलं आणि बेसन टाकलं, ओवा टाकला. छान असं मिक्स करून घेतलं आणि इथं पीठ मळून घेतलं. आणि मला आता काहीतरी गोड करायचं म्हणून थोडासा शिरा बनवायचा होता. मी खीरच करायचं ठरवलं होतं, पण खीर कोण खाणार नव्हतं घरात. आमच्या घरात एवढं गोड कोणाला आवडत नाही. तर पातेल्यामध्ये दूध टाकलं, त्यामध्ये तूप टाकलं आणि साखर आणि एक वेलची फोडून टाकली आणि छान असं दुधाला उकळी आली की हा माझ्याकडे भाजलेला रवा होता, मी फ्रीजमध्ये ठेवला होता म्हणून तसं झालंय. तूप टाकून वरून रवा टाकला आणि छान असं मिक्स केलं. त्यामध्ये शिजवून घेतलं रवा आणि त्याचा मी शिरा बनवून घेतला. शिरा मी तर थोडाच केला, एवढा शिरा पण आमच्यात आवडत नाही, पण काहीतरी गोड करायचं होतं, कारण संकष्टी दिवशीचा हा आहे व्हिडिओ. संकष्टी उपवास सोडायला काहीतरी गोड असावं म्हणून थोडासा शिरा करून घेतला. घरात कोण शिरा खात नाही, स्वराज खातो आणि मी थोडासा खाते, इतकं पण कोण खात नाही म्हणून थोडासा शिरा केला. त्याचबरोबर मला चपाती पण करायची होती म्हणून एका साईडला मी चपाती बनवायला घेतली. चपाती मी मोठ्या गॅसवरती बनवते, चपाती छान होतात. छोट्या गॅसवर केलं की चपाती अशा कडक होतात म्हणून मी मोठ्याच गॅसवरती चपाती करते. तर इथं चपाती वगैरे करून झाली माझी, म्हणजे 4-5 चपात्या केल्यानंतर मला जे खायचं होतं ते मी नंतर करणार होती, कारण संकष्टी उशिरा सुटणार होती. इथं मुलांपुरतं आणि मिस्टरांपुरतं मी बनवलं आणि नैवेद्याचं ताट वगैरे मी बाजूला काढून ठेवते आणि त्यांना जेवायला देते, कारण ते लोक एवढ्या वेळ थांबत नाही जेवायला, म्हणून नैवेद्याचं ताट मी वेगळं काढते. तर इथं कढईमध्ये मी भजी बनवायला घेतले होते. तेल तापत ठेवलं आणि जे मग अशी भजीचं पीठ भिजवत ठेवलं होतं, तर ते तेलामध्ये हे करून भजी सोडले त्याचे आणि छान असं भजी पण बनवून घेतले. पालकाची भजी छान लागतात, मुलांना पण आवडतात. कुरकुरीत झाले होते छान असे. थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलं होतं, ते कॅमेऱ्यात दिसलं का नाही माहीत नाही, पण टाकलं होतं थोडंसं तांदळाचं पीठ. तर छान असं भजी वगैरे बनवून झालं. पहिली बॅच झाली की नंतर मग थोडंसं राहिलं होतं, तर ते मी सगळं बनवून घेतलं. इथं मी भात, भाजी, त्याचबरोबर वरण आणि भजी बनवले आणि चपाती बनवली आणि शिरा बनवला. तर नंतर नैवेद्याचं ताट काढून ठेवलं साईडला आणि मिस्टरांना आणि मुलांना जेवण दिलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.